तर सेकंड मेथड आहे रिड्युसिबल व्हेरिएबल सेपरेबल मेथड. रिड्युसिबल व्हेरिएबल सेपरेबल मेथड युजिंग सबस्टिट्यूशन. तर रिड्यूस करतो आपण युजिंग सबस्टिट्यूशन. तर दोन टाईपचे सबस्टिट्यूशन आहे, एक लिनियर सबस्टिट्यूशन आणि दुसरं कोएफिशिएंट सबस्टिट्यूशन. तर फॉर्म लक्षात ठेवायचे, दोन फॉर्म आहेत. फॉर्म 1 ला आपण लिनियर सबस्टिट्यूशन करतो बघा. लिनियर सबस्टिट्यूशन कधी करतो बघा आपण, इफ dy by dx is function of ax plus by plus c. बरोबर, dy by dx is function of, then काय करायचं, ax plus by plus c ला u पुट करायचा. काय पुट करणार, ax plus by plus c u आणि रिड्यूस करायचं इक्वेशन. बरोबर. आणि दुसरा फॉर्म आहे फॉर्म 2, हे झालं लिनियर सबस्टिट्यूशन. दुसरा आहे कोशंट सबस्टिट्यूशन. कोशंट सबस्टिट्यूशन तर कोशंट सबस्टिट्यूशन मध्ये बघा, इफ dy by dx is function of y by x. कोशंट सबस्टिट्यूशन कधी करायचं, इक्वेशन y by x च्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर then put y by x equal to u and solve. तर हे दोन टाईपचं सबस्टिट्यूशन आहे इथं. बरोबर, रिड्युसिबल व्हेरिएबल सेपरेबल मेथड युजिंग सबस्टिट्यूशन असं म्हणलं तरी चालेल. युजिंग सबस्टिट्यूशन. तर समजलं काय समजलं. आता याच्यावर एक एक्झाम्पल बघूया. एक म्हणजे लिनियर सबस्टिट्यूशन बघा, आहे का, ax by plus c, ax by plus c. आणि इथे एक कोशंट कधी वापरायचं, ज्यावेळेस y by x च्या फॉर्म मध्ये दिलेलं असतं डिफरन्शियल इक्वेशन, आणि लिनियर फॉर्म मध्ये दिलं तर काय वापरायचं, ax by plus c equal to u and solve. इथे पण काय म्हणूया and solve आणि सॉल्व करायचं. तर या टाईपवरची एक्झाम्पल विचारतात बोर्डाला. तर एक्झाम्पल नंबर 1 घ्या. Example number 1 is solve dy by dx equal to 9x plus y plus 2 whole square. तर बघा, given solution काय दिले, given differential equation is dy by dx equal to 9x plus y plus 2 whole square. आहे काय या फॉर्म मध्ये, ax by plus c म्हणजे a ची व्हॅल्यू दिली 9, b ची व्हॅल्यू दिली 1, c ची व्हॅल्यू दिली 2. बरोबर ना, म्हणजे ax by plus c whole square आहे. म्हणजे तिथे काय पुट करूया, 9x y plus 2 काय पुट करूया, u आणि सॉल्व करूया. तर याला म्हणजे इक्वेशन नंबर 1 म्हणजे तिथे कुठलं सबस्टिट्यूशन आहे, यूज लिनियर सबस्टिट्यूशन. सो व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज, आता पुट करूया. पुट काय, x by plus c तर कोण आहे, 9x y plus 2. a ची व्हॅल्यू 9 आहे, b ची 1 आहे, c ची 2 आहे. therefore put 9x y plus 2 equal to u. मग ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय येईल, 9x चं डेरिव्हेटिव्ह 9, कारण की kx आहे तर k प्लस y चं येईल dy by dx आणि 2 चं येईल 0 प्लस 0. नाही लिहिलं तरी चालेल, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. u चं विथ रिस्पेक्ट टू x काय येईल, du by dx. मग आपल्याला इथे dy by dx काढायचे आहे. म्हणजेच हा जो प्लस 9 आहे तो RHS ला नेतो मी, म्हणजे काय होईल -9x. This implies
म्हणजे dy by dx काय रे मिळाला du by dx minus 9 अरे plus 9 become minus 9 मग ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ते आता 1 मध्ये पुट करूया सो व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज and then equation 1 becomes then differential equation 1 becomes हम पुट करा dy by dx काय पुट करणार आता अरे dy by dx is du by dx minus 9 du by dx minus 9 equal to x plus dy 9x plus y plus 2 काय पुट करतो u म्हणजे u स्क्वेअर येईल काय येईल u स्क्वेअर मग बघा बरं हा प्लस 9 आहे सॉरी मायनस 9 आहे तो प्लस 9 होऊन जाईल म्हणजे du by dx equal to u square plus 9 मग व्हेरिएबल सेपरेट करूया मग du कडे u च्या टर्म आणि x कडे dx कडे x च्या टर्म म्हणजे काय करूया हा डिव्हिजन मध्ये RHS ला गेल्यावर इनटू होईल म्हणजे du by dx काय होईल u square plus 9 into dx सॉरी काय मिळेल du equal to not du by dx तर काय du equal to u square plus 9 into dx आता u square plus 9 into that LHS ला काय होईल डिवाइड होईल म्हणजे du upon u square plus 9 बरोबर न्यूमरेटरला काय असलं 1 घेतो इक्वल टू dx झाले का व्हेरिएबल सेपरेबल f of u du f of x dx इथे f of x 1 आहे जिथं कोण नसतो तिथं सबका मध्ये एक असतो लक्षात ठेवा मग स्टेप 3 ला करूया का इंटिग्रेट अरे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म and take integration on both sides take integration काय रे मग so integration काय integration of 1 upon u square plus अरे x square plus आहे म्हणजे हा कॉन्स्टंटचा स्क्वेअर 9 ची ऍडजस्टमेंट कशी करू शकतो 3 स्क्वेअर du ऑपरेटर पुढे घेतला equal to integration of 1 dx मग यूज x square plus a square 1 upon x square plus a square कोण सांगितले अरे integration of 1 upon x square plus a square is use integration of 1 upon x square plus a square is काय असतो अरे इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus a square is 1 by tan inverse x by plus c बरोबर तर हा फॉर्म्युला वापरला म्हणजे रिप्लेस x by u मग इतर स्ट्रिक्टली लिहा पुट x equal to u and a by 3 and a equal to 3 बघा replace x by u and a by 3 मग पुट करा व्हॅल्यू RHS मध्ये 1 by a sorry a is अरे a is 3 tan inverse x by a replace x by u a by 3 plus c पण आपण कॉन्स्टंट RHS ला लिहतो 1 कशाचं डेरिव्हेटिव्ह x चं म्हणून 1 चं इंटिग्रेशन येईल x plus c बरोबर पण u म्हणजेच काय रे पुट केला 3 डिव्हिजन मध्ये RHS ला गेला मल्टिप्लाय होतील बरोबर ना म्हणजेच काही tan इनवर्स ऑफ u इज रिप्लेस्ड बाय u म्हणजेच काय पुट केला आहे अरे सबस्टिट्यूशन मेथड वापरली आपण जसं आपण डिफरन्शिएशन मध्ये रिप्लेस करायचो बरोबर ना तसं इथे रिप्लेस करावं लागेल 9 u म्हणजेच कोण पुट केला आहे अरे 9x plus y plus 2 upon 3 equal to आता 3 into in म्हणजेच काय 3 into x plus c याला c डॅश म्हणूया म्हणजेच काय रे लास्ट स्टेप इथे लिहितो बघा मी tan inverse 3 ना मल्टिप्लाय करूया करी 3x plus 3c डॅश आणि इतर आहे tan inverse of
tan inverse of अरे 9x plus y plus 2 equal to बरोबर ना अपॉन 3 बरोबर 3 नात मल्टिप्लाय केलं 3x plus 3c डॅश मग tan इनवर्स फंक्शन आहे बरोबर मग काय करूया इकडं tan ऑफ होऊन जाईल किंवा ॲज इट इज ठेवलं तरी चालेल आणि 3c डॅश ला म्हणूया c 3c डॅश ला काय म्हणूया c वेअर c इक्वल टू 3c डॅश वेअर c इक्वल टू 3c डॅश म्हणजे काही tan इनवर्स 9x plus y plus 2 upon 3 equal to 3x plus c 3x plus c c ला काय म्हणू शकतो आपण 3c dash and this gives general solution तर हेच काय मिळालं आपल्याला जनरल सोल्युशन where काय म्हणूया रे c equal to 3c dash c equal to 3c dash तर समजलं का सर्वांना महत्त्वाचा थेरम आहे म्हणजे बघा इंटिग्रेशनची पण रिव्हिजन होते आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन समजायला दोन्ही यावं लागतं डिफरन्शिएशन ॲज वेल ॲज इंटिग्रेशन मी तुम्हाला लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं तर लिहून घ्या सर्वांनी कोणाला काही डाऊट असेल तर विचारा